ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळते। नवीन तंत्रज्ञान प्रसाराचं हे चांगलं माध्यम असल्याचं प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केलं। ॲग्रोवनच्या माध्यमातून सकाळच्या माध्यमातून हे शेती प्रदर्शन जे आयोजित करण्यात आलेलं आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लोकांची प्रचंड गर्दी मला या ठिकाणी दिसते। इथे जवळजवळ 200-250 स्टॉल पाहिल्यानंतर शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांसाठी नवीन यंत्रसामुग्री, नवीन तंत्रज्ञान लोकांसमोर उपलब्ध करून देण्याचं काम ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून होतं आहे। ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे की या पुढच्या काळामध्ये फूड प्रोसेसिंगवर आधारित काही तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शन किंवा सेमिनार आज जर आयोजित केले तर पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा तसा उद्यमशील आहे, उद्योगशील आहे। त्यांना नवीन नवीन उपक्रम चालू करण्यासाठी, नवीन नवीन उद्योगधंदे ग्रामीण भागामध्ये चालू करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल। त्यासाठी सरकार असेल किंवा सकाळ असेल, ॲग्रोवन असेल, त्यांनी पुढाकार घ्यावा आणि फूड प्रोसेसिंगवर आधारित उद्योगधंदे आणि किंवा उद्योगधंद्याचं क्लस्टर जर चालू केलं तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल। मला ॲग्रोवन समूहाचं मनापासून अभिनंदन करायला हवं, सकाळ समूहाचं मनापासून अभिनंदन करायला हवं। शेतीशी निगडीत असलेली सर्व पिकं, मार्केटमध्ये येणारं नवं तंत्रज्ञान एका रूफखाली, एका छताखाली सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम या कृषी प्रदर्शनामुळं झालेलं आहे। इथली गर्दी पाहिल्यानंतर शेतकरी नव्या तंत्रज्ञानाच्या संदर्भात किती जागरूक आहे याची जाणीव हे प्रदर्शन पाहत असताना झाल्याशिवाय राहत नाही। शेती असेल, शेतीशी निगडीत असलेले अन्य व्यवसाय असतील, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये या कृषी प्रदर्शनामध्ये अतिशय जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक मांडणी करण्यात आलेली आहे। त्याचा शेतकऱ्यांना निश्चितपणानं उपयोग होणार आहे। केवळ पुणे आणि परिसरच नव्हे, आज प्रदर्शनाला भेट देत असताना याची जाणीव होते की संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे।